नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे, आपला शेतकरी मित्र. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या डाळिंब बागांमध्ये तेले आहे त्या डाळिंब बागाची छाटणी करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस झालेला आहे आणि ज्या बागा कमी जास्त ताणावर आहे त्या बागासुद्धा आपल्याला आता धराव्या लागत आहे. त्या बागांचीसुद्धा आपल्याला बाहेर छाटणी आता करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांचं नियोजन हे जानेवारीमध्ये होतं, डिसेंबरच्या 15 तारखेनंतर होतं, परंतु हा अवेळी पडलेला पाऊस यामुळे आता डाळिंब बागांच्या छाटण्या करणं खूप गरजेचं आहे. बहार छाटण्या जवळजवळ आता सर्वच ज्या परिसरात पाऊस झालेला आहे त्या परिसरातील सगळ्या छाटण्या आता घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहोत. शेतकरी मित्रांनो, मी आपल्या बागेतील किंवा आपण ज्या बागांमध्ये फिरतो या बागांमधला अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर 1-1.5 वर्षापासून ठेवत आलेलो आहे. परंतु मला रोज अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात, मेसेज येतात की आपलं जर काही डॉक्टरसारखी पद्धत असेल किंवा आपली ऑनलाईन फीस असेल किंवा आपलं इतर काही चार्जेस असेल तर तो आम्हाला नक्की सांगा, आम्हीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तो देऊ आणि आमच्या बागामध्ये तुम्ही भेट देत चला. परंतु शेतकरी मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे, मी कुठली डॉक्टरशिप करत नाही, मी कुठलं ऑनलाईन प्रशिक्षण देत नाही किंवा मी कुठले ऑनलाईन फीस घेत नाही. कोणत्याही बागेमध्ये जाण्याचं मी कुठलेही चार्जेस घेत नाही. कोणत्याही शेतकऱ्याकडे जर गेलो आपण तर शक्यतो त्या शेतकऱ्याची चहासुद्धा आपण या ठिकाणी घेत नाही. त्याच्यामुळं माझ्या अनुभवातून आपण काही असे डॉक्टर वगैरे नाही आहे, परंतु आपण जे शेतीमध्ये आपल्याला जे अनुभव आलेले आहे हे अनुभव मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या शेतकऱ्यांनी काही नवीन प्रयोग केले तर ते शेतकऱ्यांचे नवीन प्रयोग आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला बागेसंबंधी कोणतेही प्रश्न असला तर मला तो नक्की विचारत चला. त्या ठिकाणी देवाणघेवाणीचा आपल्याकडे कोणताही विषय नाही. एक शेतकरी मित्र म्हणून तुम्ही मला कधीही ते विचारू शकता. शेतकरी मित्रांनो, ज्या बागांमध्ये आपल्याला तेलाचा प्रादुर्भाव झालेला आहे या बागांमध्ये पहिल्या स्थितीमध्ये आपण छाटणी करताना आता काय काळजी घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सुरुवातीला जर ज्या बागांमध्ये एका बाजूला 2, 4, 5, 10 झाडावरती तेले असेल तर छाटणी करताना सर्वात शेवटी आपल्याला ते झाडं छाटणी करायची आहे. दुसरी गोष्ट, ज्या बागांमध्ये बऱ्याच ठिकाणी तेलाचे झाडं आपल्याला दिसून आलेलं आहे तशा बागांमध्ये आपल्याला प्रत्येक 5 झाडं झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण बोर्डो पेस्टचं जे मिश्रण आहे, मोरचूद आणि चुना याचं जे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आणि ते मिश्रण आपण प्रत्येक 5 झाडानंतर आपण ज्या कायच्यांद्वारे त्याची छाटणी करतो त्या द्रावणामध्ये त्या कायच्या आपल्याला बुडून घ्यायच्या आहे. तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, आता छाटणी करताना चांगलं निरीक्षण करून घ्यायचं की ज्या बागांमध्ये आपल्या कवळ्या काडीवरती तेलाचे स्पॉट आलेले होते त्याच्या पाठीमागं आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 इंच ती फांदी त्या ठिकाणून आपल्याला छाटणीद्वारे आता कट करून टाकायची आहे. काळजीपूर्वक हे निरीक्षण करून आपण ज्या झाडांमध्ये आपल्याला गेल्या वर्षी तेलाचा प्रादुर्भाव जास्त आढळला होता त्या झाडांमध्ये आपण हा प्रयोग केलेला आपल्यासाठी कधीही चांगलं राहील. चौथा मुद्दा शेतकरी मित्रांनो, आपल्या बागेवरती जर तेलग्रस्त फळं असतील तर ते नक्कीच आपण सर्वचे सर्व छाटणीद्वारे काढून त्या ठिकाणी हे सर्व फांद्या आणि फळं जे काही अवास्तव मटेरियल आपण झाडावरचं खाली काढलेलं आहे हे सगळं मटेरियल आपण बागेपासून बाजूला लांब नेऊन त्या ठिकाणी आपल्याला ते नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5वा मुद्दा शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येकजण छाटणी करताना जे मजूर आणतो त्यांचे जे अवजारं असतात, कैची असतात, ही कैची आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या बागेत येण्या अगोदर आपल्याला ती त्या ठिकाणी चुना आणि मोरचूदचं आपण जे मिश्रण सांगितलं त्याच्यामध्ये आपण हे बुडून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण फक्त कैची बुडण्यासाठी त्या ठिकाणी काय करायचं, एक 3 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा किलो आपल्याला मोरचूद घालायचा आहे, ज्याला आपण बऱ्याच ठिकाणी कॉपर सल्फेट म्हणतो.
अर्धा किलो ते घालायचं आहे आणि 200 ग्रॅम आपल्याला चुना त्या 3 लिटरमध्ये टाकून त्याचं मिश्रण आपल्याला फक्त कैची बुडण्यासाठीच, कारण जेणेकरून आपल्याकडून ते अवजार कमी जास्तसुद्धा बुडण्यात आले तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळाले पाहिजेत. हे द्रावण करून आपल्याला प्रत्येक वेळेस त्यामध्ये आपल्याला ती कैची बुडवून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपण हे जे प्रयोग आपल्या बागेमध्ये, तेल्या असलेल्या बागेमध्ये आपण जर केले तर आपला जो तेल्या छाटणीद्वारे पसरणार आहे हा आपल्याला नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल. शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या हंगामातील तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.